नमस्कार मित्रांनो, आपण सर्व पृथ्वीवर राहतो. पण आपल्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? आपली पृथ्वी ज्यावर आपण राहतो तिची निर्मिती कशी झाली? हा प्रश्न शतकानुशतके लोकांना आश्चर्यचकित करत आहे. पृथ्वीची निर्मिती कशी झाली हे रहस्य उलगडण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक अभ्यास केले आहेत आणि अनेक सिद्धांत मांडले आहेत. चला आपण या प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेऊया. अब्जावधी वर्षांपूर्वी ना पृथ्वी होती, ना चंद्र, ना आपण. फक्त विश्वाच्या एका कोपऱ्यात फिरणारा गॅस आणि धुळीचा प्रचंड ढग होता. याच ढगातून एक दिवस जन्म झाला आपल्या सूर्याचा आणि त्याच्यासोबत जन्म झाला आपल्या पृथ्वीचा. शास्त्रज्ञांच्या मते विश्वाचा जन्म सुमारे 13-14 अब्ज वर्षांपूर्वी एका प्रचंड स्फोटातून झाला, ज्याला बिग बँग म्हणतात. या स्फोटामुळे विश्वाचा विस्तार अतिशय वेगाने होत गेला आणि पदार्थ आणि ऊर्जा निर्माण झाली. महास्फोटानंतर अब्जावधी वर्षांनी विश्वात वायू आणि धुळीचे प्रचंड ढग होते, ज्यांना तेजोमेघ म्हणतात. या तेजोमेघातील गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे धूळ आणि वायूचे कण एकमेकांना आकर्षित करू लागले. याच धुळीच्या कणांपासून सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी एक फिरता ढग तयार झाला, सौर नेबुला. हा ढग गुरुत्वाकर्षणामुळे संकुचित होत गेला आणि त्याच्या मध्यभागी निर्माण झाला सूर्य. सूर्याभोवती उरलेला गॅस आणि धूळ एकत्र येत होती आणि तेथून सुरू झाला ग्रहांचा प्रवास. अर्थात सूर्याची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी झाली असावी असे शास्त्रज्ञांचे मत आहे. ही निर्मिती एका विशाल फिरणाऱ्या वायू आणि धुळीच्या ढगातून, ज्याला आपण सौर तेजोमेघ म्हणतो, त्यातून झाली, जो गुरुत्वाकर्षणामुळे कोसळून एका डिस्क सारखा सपाट झाला आणि त्याच्या मध्यभागी सूर्य तयार झाला. आणि सूर्याच्या निर्मितीनंतर उरलेल्या धूळ आणि वायूच्या कणांपासून छोटे छोटे तुकडे तयार होऊ लागले. हे तुकडे एकमेकांवर आदळत राहिले आणि हळूहळू त्यांचे मोठ्या शरीरात रूपांतर झाले. यातील काही शरीरे इतकी मोठी झाली की त्यांची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी मजबूत झाली की ते आजूबाजूचे सर्व पदार्थ स्वतःकडे खेचू लागले. अशा प्रकारे ग्रहांची निर्मिती झाली. आपली पृथ्वी देखील याच प्रक्रियेतून निर्माण झाली आहे. त्या सूर्याभोवती फिरणाऱ्या धुळीच्या छोट्या कणांनी एकमेकांना आकर्षित केले, धडक दिल्या आणि मोठमोठे गोळे तयार झाले. हेच गोळे पुढे ग्रहकण म्हणून ओळखले गेले. हळूहळू ते ग्रहकण एकत्र येऊन एक मोठा द्रव्यरूप गोळा तयार झाला. हा गोळा म्हणजेच आदी पृथ्वी. सुरुवातीला पृथ्वी हा वितळलेला गोळा होता, पण हळूहळू तो थंड झाला आणि पृष्ठभागावर एक घन थर तयार झाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे एका फिरत्या वायू आणि धुळीच्या ढगातून निर्माण झाली आपली पृथ्वी, एक जिवंत, सुंदर आणि अद्भुत ग्रह. धन्यवाद.